फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओज बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा गरबावाला लॉंग लास्टिंग मेकअप लुक मी कसा अचीव केला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी फेस वॉश करून घेतलं. आता आपण मॉइश्चरायझर लावून घेऊया. हे निव्हियाचं मॉइश्चरायझर लावते. हे मॉइश्चरायझर ड्राय तसंच कॉम्बिनेशन स्किनसाठी पण खूप छान आहे. लिप बामसुद्धा लावून घेतला आहे. आता आपण 5 ते 10 मिनटं वेट करूया जेणेकरून आपण जे मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावला आहे तो आपल्या स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब होईल आणि मेकअपसाठी एक चांगला बेस तयार करेल. आता ऑलमोस्ट 5 मिनटं झाली आहेत आणि माझ्या स्किनमध्ये मॉइश्चरायझर हवं तेवढं ॲब्झॉर्ब पण झालं आहे. जर तुम्हाला या मोमेंटला पण स्किन ड्राय वाटत असेल तर तुम्ही आणखी एक लेअर लावून 2 मिनटं वेट करू शकता. प्रायमरसाठी आज मी एसेन्सचं हॅलो गुड स्टफ प्रायमर वापरलं आहे. कन्सिलरसाठी मी आज हे इनसाइड प्रोचं पॅलेट वापरणार आहे. हे खूप अमेझिंग पॅलेट आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहे. यातली ही जी शेड आहे ही माझ्या स्किनसाठी एक्झॅक्ट मॅच आहे. थोडं लिप्सच्या बाजूला पण तुम्ही हे ब्लेंड करण्यासाठी ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. मी हे बोटाने ब्लेंड करणार आहे. खूप स्मूथ आणि क्रीमी प्रोडक्ट आहे. आज मी मेबेलिनचं फिट मी फाउंडेशन वापरणार आहे आणि माझी शेड आहे 332. आपण फाउंडेशन पहिले हातावर काढून घेऊया. मी एवढं काढलं आहे आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी असा एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आहे. त्याला मी पाण्याने ओला केला होता. सगळे एक्स्ट्रा वॉटर काढलं आहे. आता हा खूप छान मऊ झाला आहे. आपण डिरेक्टली फाउंडेशन असं उचलणार आहोत ब्युटी ब्लेंडरमध्ये. अशा प्रकारे फाउंडेशन लावल्यामुळे कव्हरेज खूप चांगलं मिळतं. हा थोडंसं फाउंडेशन ब्युटी ब्लेंडर सोक करतं पण खूप नॅचरल कव्हरेज मिळतं. या स्टेपमध्ये कदाचित तुम्हाला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा थोडं अजून एखादा पंप फाउंडेशन वापरावं लागेल. पण तुम्ही बघू शकता या साईडला मी फाउंडेशन लावलं आणि या साईडला नाही लावलं आहे. लुक्स लाईक माय स्किन बट बेटर. आपल्याला जेव्हा वाटेल की फाउंडेशन संपलं आहे ब्युटी ब्लेंडरमधलं तेव्हाच ते पुन्हा डीप करायचं फाउंडेशनमध्ये. नाहीतर तोपर्यंत जे फाउंडेशन ब्युटी ब्लेंडरमध्ये राहिलं आहे तेच वापरायचं. त्याच्याने खूप छान फिनिशिंग येते आणि एक्स्ट्रा प्रोडक्टसुद्धा लागत नाही. मानेला फाउंडेशन लावायला मी कबुकी ब्रशवर घेतलं आहे जेणेकरून प्रोसेस थोडी फास्ट होईल. आता मी हे लवरचं लिप आणि चिक टिंट वापरते ॲज अ ब्लश म्हणून. हे क्रीम प्रोडक्ट आहे आणि ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर घेणार आहे. आता मी या सेम इनसाइडच्या पॅलेटमधली ही येल्लोइश शेड वापरते माझा फेस हायलाईट करायला. क्रीम किंवा लिक्विड ब्लश लावताना ते आधी लावून घ्यायचं आणि त्यानंतरच कन्सिलर लावायचं जेणेकरून या भागामध्ये ते खूप मस्त ब्लेंड होतं.
आणि फेस सेट करण्यासाठी मी ही PACची लूज पावडर वापरणार आहे. आपण ही पावडर ट्रायंगल पफने लावणार आहोत. हे डिरेक्टली घेऊन आपल्याला फेसवर अप्लाय नाही करायचं आहे. आधी हातावर ती पावडर एक्स्ट्राची बाजूला करून घ्यायची आहे. आता ही जी पावडर राहिली आहे ती पावडर आपल्याला फेसवर लावून घ्यायची आहे. पाणीला सुद्धा लावून घेऊया. फेस थोडासा पावडरी वाटतो त्यामुळे आपण सेटिंग स्प्रे यूज करणार आहोत. पावडर ब्लशसाठी आज मी शुगर पॉप ब्रँडचं हे सिएना ब्लश वापरणार आहे. त्याचा कलर खूप सटल आहे, जास्त पिगमेंटेड नाही आहे. फेस मेकअप ऑलमोस्ट डन आहे. आता आपण आय मेकअपला सुरुवात करूया आणि उरलेला फेस मेकअप नंतरला करूया. आयब्रोज फिल करण्यासाठी मी इनसाइडची आयब्रो पेन्सिल वापरते. याचा कलर खूप छान आहे. ही पेन्सिल खूप पिगमेंटेड आहे त्यामुळे लाईटली वापरायला पाहिजे, नाहीतर आयब्रोज डार्क होऊन जातील. आणि याचा प्लस पॉईंट म्हणजे ही खूप अफोर्डेबल पेन्सिल आहे आणि यासोबत हा पाठच्या बाजूला स्प्रुलीसुद्धा मिळतो. आयब्रोजचे प्रोडक्ट घेताना कधीच ते ब्लॅक कलरमध्ये नाही घ्यायचे, ते नॅचरल नाही वाटत. ॲश कलर किंवा डार्क ब्राऊन वापरल्यामुळे नॅचरल लुक येतो. आता आय मेकअपला सुरुवात करूया. मी ते सेम कन्सिलर घेऊन एक बेस तयार करते. आपण जास्त कॉम्प्लिकेटेड आय मेकअप नाही करणार आहोत, एकदम सिम्पल ठेवणार आहोत. डान्स वगैरे करताना खूप स्वेटिंग होतं, तर मेकअप मेल्ट व्हायला नको. उस पावडरने सेट करून घेऊया. ब्राऊन शेड घेतली आहे. ती क्रीजवर लावून घेते आणि ते लावण्यासाठी एक मोठासा ब्रश घेतलाय, कारण मला प्रोडक्ट प्रिसाइजली लावायचं नाही आहे. आपण दुसऱ्या डोळ्यावर पण सेम स्टेप रिपीट करूया. एक कॉपर शेड लावून घेऊया. एका छोट्या पेन्सिल ब्रशवर मी ब्राऊन कलर घेतला आहे आणि लोअर लॅश लाईनला पण आयशॅडो लावते, जेणेकरून लुक बॅलन्स वाटेल. ब्रॉन्झिंगसाठी हे मी रेव्होल्यूशनचा सुपर ब्रॉन्झर वापरते आणि शेड आहे गोबी. खूप पिगमेंटेड प्रोडक्ट आहे. डस्की स्किनसाठी याच्यामध्ये अजून एक कलर आहे, त्याचं नाव आहे सहारा. तुम्ही तो सुद्धा ट्राय करू शकता.
लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं बर्गंडी लिप लायनर लावलं आहे आणि लिप फिल करण्यासाठी मी रेव्लॉनची लिपस्टिक वापरते आहे आणि याची शेड आहे रेझिन रेज. आपण अजून एकदा सेटिंग स्प्रे मारून घेऊया जेणेकरून मेकअप लॉंग लास्टिंग बनेल. सो दिस इज द फिनिश लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.